नमस्कार विद्यार्थी मंडळी, सदर व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच उत्पादन शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच अतिशय महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत। लगेच व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, जागतिक हवामान परिषद 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली? सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। ऑप्शन आहेत बघा, जिनिव्हा स्वित्झर्लंड, दुबई UAE, न्यूयॉर्क अमेरिका, सिडनी ऑस्ट्रेलिया यापैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? तर बघा, जागतिक हवामान परिषद 2023 ही दुबई UAE युनायटेड अरब अमिरातमध्ये पार पडलेली आहे, दुबई या ठिकाणी। मित्रांनो, जर विचारलं जागतिक हवामान परिषद 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। मित्रांनो, त्यांनी एक मागणी केलेली आहे की 2028ला होणारी जागतिक हवामान परिषद ही भारतात व्हावी। कधी? 2028 हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, वर्ष लक्षात ठेवा। 2028ची जागतिक हवामान परिषद ही भारतात व्हावी अशी मागणी या परिषदेत नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे सचिव कोण आहेत? PT उषा, वैशाली रमेश बाबू, राजीव मेहता, नरेंद्र मोदी। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे सचिव हे राजीव मेहता, पर्याय क्रमांक C राजीव मेहता हे आहेत। मित्रांनो, जर अध्यक्ष विचारलं तर PT उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत। मित्रांनो, या ठिकाणी वैशाली रमेश बाबू ही भारतातील तिसरी महिला आहे जी बुद्धिबळ ग्रँडमास्टर झालेले आहे, वैशाली रमेश बाबू। त्यानंतर प्रश्न बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे। तर मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही पुणे या ठिकाणी स्थित आहे, महाराष्ट्रातील पुण्यामध्ये स्थित आहे। त्यानंतर भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, TCSला ज्या प्रकारचे प्रश्न आवडतात तसेच आपण कव्हर केलेले आहेत। भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? हरिण, शेकरू, डुक्कर की वाघ? तर मित्रांनो, भीमाशंकर हे अभयारण्य शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। मित्रांनो, विचारलं कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे। राज्यात कोणत्या? तर महाराष्ट्र राज्यात। मित्रांनो, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, शेकरू ही खार आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न बघा, 2023चा बुकर पुरस्कार पॉल लिंच यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला आहे? प्रॉफिट सॉन्ग, वेअर इज काइंड, अँटिक वर्ल्ड, फ्रेंडशिप। तर मित्रांनो, 2023चा बुकर पुरस्कार हा पॉल लिंच यांना मिळालेला आहे आणि तो प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी मिळालेला आहे। या ठिकाणी 3 प्रश्न कव्हर होतात। 2023चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला? तर पॉल लिंच यांना मिळालेला आहे। कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला आहे? तर प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी मिळालेला आहे। हे पॉल लिंच हे कोणत्या देशाचे आहेत? तर बघा, आयर्लंड या देशाचे आहेत। पॉल लिंच हे आयर्लंड देशाचे नागरिक आहेत। या ठिकाणी 3 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? रतन टाटा, सायरस पूनावाला, अजय कोंडके, डॉक्टर सौम्य स्वामीनाथन। तर मित्रांनो, हा जो यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 आहे तो डॉक्टर सौम्य स्वामीनाथन यांना जाहीर झालेला आहे। कोणातर्फे दिला जातो? यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जातो। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणते? नंदादेवी, मानस, ग्रेट बिकानेर, निलगिरी। तर मित्रांनो, निलगिरी हे भारतामधील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, धोक्यात आलेल्या प्रजातींची लाल सूची कोण प्रकाशित करते? WHO, युनिसेफ,
IUCN की जागतिक वन्यजीव संस्था. तर मित्रांनो, धोक्यात आलेल्या प्रजातींची लाल सूची ही IUCN द्वारे प्रकाशित केली जाते. पर्याय क्रमांक IUCN हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, उचल्या या कादंबरीचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड, नारायण आपटे, लक्ष्मण माने, भालचंद्र नेमाडे. तर मित्रांनो, उचल्या या कादंबरीचे जे लेखक आहेत ते लक्ष्मण गायकवाड हे आहेत. पर्याय क्रमांक ए, लक्ष्मण गायकवाड हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लाडली बहना ही प्रसिद्ध योजना कोणत्या राज्य सरकारने राबवली? मित्रांनो, भारतामध्ये अतिशय फेमस झालेली ही योजना आहे लाडली बहना. तर कोणत्या राज्य सरकारने राबवलेली आहे? गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की तेलंगणा? तर मित्रांनो, ही जी योजना आहे ती मध्य प्रदेशमध्ये राबवलेली शिवराज सिंग चौहान या माजी मुख्यमंत्र्यांनी राबवली होती. आताचे मुख्यमंत्री देखील ती राबवतील. तर मित्रांनो, सध्या मुख्यमंत्री कोण आहेत मध्य प्रदेशचे? तर बघा, मोहन यादव हे सध्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेश या राज्याचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे किंवा होती? मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या ही सर्वाधिक होती. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, BCCIचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? रॉजर बिन्नी, राहुल द्रविड, जय शहा, सौरव गांगुली? तर मित्रांनो, सध्या BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, पर्याय क्रमांक ए, रॉजर बिन्नी हे आहेत. मित्रांनो, राहुल द्रविड यांचा विचार केला तर ते सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? तर राहुल द्रविड. जय शहा कोण आहेत? तर BCCIचे सचिव आहेत जय शहा. सेक्रेटरी किंवा सचिव जर विचारलं तर BCCIचे सेक्रेटरी किंवा सचिव जय शहा आहेत. सौरव गांगुली हे BCCIचे रॉजर बिन्नी यांच्या आधीचे अध्यक्ष होते. असं विचारलं, रॉजर बिन्नी यांनी कोणाची जागा घेतली? तर सौरव गांगुली यांची जागा घेतलेली आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातून पाकिस्तानात स्थानांतर करून गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व कलम कोणते? कलम 4, कलम 5, कलम 6, कलम 7? तर मित्रांनो, भारतातून पाकिस्तानात स्थानांतर करून गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व कलम 7, पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये कावेरी ही नदी उगम पावते? अगस्त्यमलाई, महेंद्रगिरी, नीलगिरी, ब्रह्मगिरी? तर मित्रांनो, दक्षिण भारतात ब्रह्मगिरी या पर्वतरांगेमध्ये कावेरी ही नदी उगम पावते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताचे संरक्षण मंत्री सध्या कोण आहेत? अमित शहा, राजनाथ सिंग, एस जयशंकर, नरेंद्र मोदी? तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, भारताचे संरक्षण मंत्री सध्या राजनाथ सिंग आहेत. जर अमित शहा यांचा विचार केला तर बघा, अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत. एस जयशंकर यांचा विचार केला तर ते भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि नरेंद्र मोदी तर आपल्या सर्वांना माहीतच असतील. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, लिओनेल मेस्सी हा फुटबॉलपटू कोणत्या देशाचा आहे? तर मित्रांनो, विचारलं, लिओनेल मेस्सीचा संबंध कशाशी आहे? फुटबॉलशी आहे. कोणत्या देशाचा खेळाडू आहे? अर्जेंटिना, इटली, फ्रान्स, इंग्लंड? तर मित्रांनो, अर्जेंटिना या देशाचा खेळाडू आहे. लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिना या देशाचा फुटबॉलपटू आहे किंवा खेळाडू आहे. मित्रांनो, आताच त्याला एक पुरस्कार भेटलेला आहे टाईम मॅगझिनचा. कोणता? तर ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे लिओनेल मेस्सीला. टाईम मॅगझिनचा ॲथलीट ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे तो लिओनेल मेस्सी याला मिळालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला विचारतो, क्रिस्टियानो रोनाल्डो हा जो फुटबॉलपटू आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या देशाचा आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला
ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.